आज आपण बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील घडलेल्या एका गंभीर घटनेबद्दल बोलणार आहोत। या प्रकरणात एक जमीन विवाद केंद्रस्थानी आहे। फक्त 12 गुंठे जमीन, पण त्यामागे उभी राहिली एक संपूर्ण संघर्षाची कहाणी। महादेव मुंडे नावाच्या व्यक्तीच्या नावावर असलेल्या 12 गुंठ्याची जमीन वाल्मिक कराड यांच्या मुलाला हवी होती। वाद वाढत गेला, चर्चा थांबली आणि त्याच वेळी परिस्थिती गुंतागुंतीची होत गेली। महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांनी सांगितले की हा वाद इतका गंभीर झाला की ते वारंवार पोलीस ठाण्यात गेले, परंतु त्यांना समाधान मिळाले नाही। महादेव मुंडे यांच्यावर झालेले हल्ले अत्यंत नृशंस होते। रोहित पवारांनी याबाबत सविस्तर माहिती माध्यमांसमोर मांडली। त्यांनी हे देखील नमूद केले की या प्रकरणात पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक बाबी नोंदवण्यात आल्या आहेत। यात सगळ्यात वाल्मिक कराड यांचे पुत्र आणि इतर काही जणांचा सहभाग असल्याचा आरोप मुंडे कुटुंबियांनी केला आहे। महादेव मुंडेचं कुटुंब 2 वर्षापासून न्याय मागत आहे। SP, मुख्यमंत्री, पालकमंत्री यांना भेटण्याचे ते प्रयत्न सुरूच आहेत। या प्रकरणात CDR काढण्यासाठी सतीश फड यांनी स्वतःच्या खर्चाने माहिती मिळवली। बाळा बांगर यांनी या प्रकरणाचे फोटो सादर केले, जे पुराव्यासारखे आहेत। मुंडे कुटुंबाला पोलीस संरक्षण मिळावं, सर्व जबाबदार लोकांवर कारवाई व्हावी आणि जमिनीवरून निर्माण झालेला हा संघर्ष योग्य न्यायाच्या मार्गावर सुटावा, हीच समाजाची अपेक्षा आहे। या प्रकरणातून एकच गोष्ट स्पष्ट होते की न्याय मिळवण्यासाठी संघर्ष, एकजूट आणि धैर्य लागते।